कमीत कमी 20,000, 50,000, 1 लाखापासून उद्योग सुरू होतात. आणि त्याच्यामध्ये शासकीय योजनामधले काय आहे, खादी ग्राम उद्योग मधला जो एक विषय आहे त्यामध्ये जातीच्या घटनेनुसार म्हणजे स्पेशल कॅटेगरीनुसार काहींना 80% रकमेत काही वस्तू मिळतात, काहींना 90% मध्ये मिळतात आणि काहींना 100% मिळतात. फुकट वस्तू वाटप केल्या जातात. त्या कुठून केल्या जातात, तर खादी ग्राम उद्योगच्या माध्यमातून. आता ह्या वस्तू आपल्याला फुकट मिळतात, त्यांना 100% अनुदान लाभार्थी आहे. यांना शिवणक्लाची मशीन 30,000 रुपयाला मिळते. आता ते मशीन चालते, बरोबर आहे ना. शिवणक्लाची 35,000 असेल, 30,000 असेल, 50,000च्या आत. अशा मशीन महिलांना मोफत मिळतात. किती महिलांना माहित आहे? शेतकऱ्यांना उत्पादित करायचं असेल, काही फूड प्रोडक्ट करायचं असेल तर त्यांना काही शेतकऱ्यांना 70% अनुदान आहे, काही 80% अनुदान आहे, काही 90% आहे, काहींना 100% अनुदान आहे. शेतकऱ्यांना सुद्धा खाद्यपदार्थ सुद्धा आहे. हा लाभ आपण खादी ग्राम उद्योगाच्या माध्यमातून मोफत मिळू शकतो. तो कोटा कधी येतो, कधी संपतो, त्यासाठी काय करावं लागतं, ही सगळी यंत्रणा पूर्ण ऑफिसमधून तुम्हाला माहिती मिळू शकते आणि त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ही खूप महत्वाची आणि गरिबांना साथ देणारी योजना आहे. या योजनेचा नक्की आपण सगळेजण फायदा घेऊ शकतो, अशी ही वस्तुस्थिती याच्यामध्ये. दुसरा, खाद्यपदार्थाच्या निर्मितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतीच्या मालाचे शेती माल प्रक्रिया उद्योगासाठी अन्न प्रक्रिया उद्योग, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाची एक योजना आहे. ते योजना कशासाठी आणलेली आहे आणि त्या योजनेमध्ये किती उद्योग आहेत, तर त्या योजनेमध्ये 45 उद्योग आहेत खाद्यपदार्थ निर्मिती करण्यासाठी. आता त्या खाद्यपदार्थामध्ये उद्योग, नंतर बाकी इतर ते खाद्यपदार्थ व्यतिरिक्त असणारे उद्योग. आता खाद्यपदार्थ निर्मिती 45 उद्योगांमधून 50,000चा उद्योग तुम्ही सुरू करू शकता. ते तुम्ही 10 कोटीपर्यंत महिला बचत गटाच्या माध्यमातून करू शकता. जर तुम्ही 1 लाखाचा उद्योग सुरू केला तर 35% अनुदानाप्रमाणे तुम्हाला 35,000 रुपये तुम्हाला लाभ मिळतो. 10 कोटीचा ग्रुपनं जर बिझनेस केला तर 3 कोटी तुम्हाला अनुदानाची सोय उपलब्ध आहे. तर तुम्ही आता आपण 10 कोटी 5 कोटी ह्या विषयावर जर आपण बोललो तर त्याविषयी आपल्याला काही सर्वांना ते योग्य वाटणार नाही. तर 1 लाखापासून 5 लाखापर्यंत अन्न प्रक्रिया उद्योगामधून सगळी यंत्रणा शासनाची सज्ज आहे. त्यातून उद्योग कसा करायचा, किती कॅपॅसिटीचा असायला पाहिजे, त्याला माहिती मार्गदर्शन कोण करणार आहे, शासकीय खर्चातून प्रकल्प उभा करता येतो. तुम्हाला कुठल्या शिएला पैसे देण्याची गरज पडत नाही. त्याचा खर्च केंद्र सरकार करतो तुमचा उद्योग उभा करण्यासाठी. जर समजा तुम्हाला प्रकल्प आभार करायचा असेल, उद्योगाची माहिती पाहिजे असेल, परवाने काढायचे असेल तर ही यंत्रणा सरकारकडे पूर्ण कार्यरत आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही धावपळ करायची गरज नाही. फक्त उद्योग निवडायचा, त्या उद्योगाचा अभ्यास करायचा आणि त्याची शासकीय यंत्रणेतून माहिती घ्यायची आणि तो उद्योग सुरू करायचा. असं अन्न प्रक्रिया उद्योगातून 45 उद्योग 50,000पासून 10 कोटीपर्यंत करू शकतो. 10 कोटीचा विषय बाजूला ठेवा, पण आपला एक जवळ तेवढा तरी उद्योग आपल्याला सुरू करण्याची शासनाची खूप चांगली संधी आहे. आणि समजा पैसे त्यातून आपल्याला 10% खर्च करायचे, पण तुम्हाला हे माहिती आहे का सर्वांना, कदाचित जे ह्या क्षेत्रात काम करतात त्यांना माहित असणार, आमचे पत्रकार बंधू त्यांना तर नक्कीच माहित असणार. पण धंद्यासाठी भांडवल गरजेचं आहे का? पण धंद्यासाठी भांडवल गरजेचं आहे. पण हे भांडवल तुम्हाला जर बिगर व्याजी मिळत असेल तर कोण नकार देणार? कोणाला असं वाटणार की बिगर व्याजी भांडवल जर आपल्याला मिळत असेल तर कोण नकार देणार? प्रत्येकाला जर व्याजच नाही तर भांडवल उद्योगाला मिळतंय. असं भांडवल प्रत्येक महामंडळाच्या माध्यमातून एक वैयक्तिक पातळीवर तुम्ही जर उद्योग सुरू करायचा तर व्याजाचा परतावा तुम्हाला 15 लाख रुपयाच्या उद्योगाच्या गुंतवणूक त्याच्यावरती महामंडळ तुमचं व्याज संपूर्ण भरतंय. आणि खाद्यपदार्थ निर्मितीमध्ये जे काही तुम्ही 35% लाभ मिळतो तर ते जर ते 35% कर्ज लाभ मिळतो आणि तुमचं 65% कर्ज तुम्हाला रिफंड करायचं असेल तर त्याच्यावरचा जो बँकेचा व्याजाचा दर आहे त्या व्याजाच्या टक्केवारीतून 3% व्याज केंद्र सरकार करतं. म्हणजे 9% कर्ज घेतलं तर त्यातून 3% केंद्र सरकारने भरलं तर ते कर्जाची फेड आपल्याला 60% करावं लागते. आता इथं महिन्याला 60% भरणारे आहेत काय? दिशा लावणार
आमच्या महिला बंधूंनी महिला भगिनींनी काय केलं थोडक्यात सांगतो, या होतो तशा निगडीत नाहीये, पण केंद्राने अतिशय चांगली योजना आणली, बचत गट आणले. बचत गट आल्यामुळे काय झालं, व्यवहार कळायला लागले, बँका कळायला लागल्या, महिला हुशार झाल्या. आणि त्यांनी काय केलं, एक चांगलं महत्वाचं काम सावकाराला साहेब करून टाकलं. सावकारी बंद केली ना, केली का नाही? आधी सावकारी खूप मोठ्या चालायची, पण महिला आता जेव्हा पैसे यायला लागले त्यावेळेला काय झालं, सावकारी बंद केली. त्यांना कळूनच सावकारी. पण महिलांकडे पैसा आल्यानंतर महिला एवढ्या हुशार आहे, पैसा आला मग काय करायचं, खर्च करायचा कुठं? मग आता माहिती मार्गदर्शन करून द्यायचं माहित नाही, पैसे तर आपल्याकडे आले, मग काय करायचं? मग गटातल्या गटात देऊन टाकले, गटाच्या बाहेरच्या एका देऊन टाकले. आणि एखादी अध्यक्ष हुशार असेल तर बाहेर पैसे देताना पास टाकले. ही माहिती एका कात्रणामध्ये पेपरच्या बातमीमध्ये वाचली, मी कुठं पाहिलं नाही, तर मला परत उत्तर एका पेपरमध्ये आलेली एक बातमी होती. मग त्यांचा दोष म्हणजे परत ते पैसे मिळाले तर खर्च करायचे कुठं? त्यांना जर मार्केट उपलब्ध झालं, त्यांना उत्पादनाची माहिती मिळाली, तर अशा अनुभवातून मिळालेले धडे किंवा अनुभवातून घेतलेले माहिती अनुभव वाढवण्यासाठी शासनाची घेतली. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 आणि 7709 72 21 38.